मला इतका आनंद होतोय की माझं हसू थांबत नाही आहे. या गालाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत मी हसते मगाचपासून नुसती, आणि आता माझे गाल दुखायला लागले आहेत. कळतं आहे मी कुठे आले आहे? मी लॉर्ड्सला आले आहे. येस, लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम लंडनचं, ज्याला क्रिकेटची पंढरी असं म्हणतात. का आले, कशी आले ते काही महत्त्वाचं नाही आहे, पण चान्स मिळाला. आणि इथे आज आम्हाला टूर पण देणार आहे ते लॉर्ड्सचा. तर जो एरवी 35 पाऊंडाला त्याचं तिकीट आहे, पण मला आता फ्री मिळतो आहे काही कारणास्तव, म्हणून मी इथे आले आहे. आणि मला इतकं भारी वाटतं आहे. माझ्या अपेक्षेपेक्षा हे खूपच छोटं निघालं ग्राउंड. इतकं छान वाटतं आहे मला. आणि ही जी बिल्डिंग दिसते आहे ना समोर, रेडिश स्टोन्स असलेली, आणि तिथे ती पांढरी बाल्कनी आहे. मला असं वाटतं की हीच ती बाल्कनी आहे ना जिथे कपिल देव उभा होता 1983मध्ये वर्ल्ड कप हातामध्ये घेऊन. हो, हीच ती बाल्कनी आहे बहुतेक तरी, कारण दुसरीकडे मला अशी कुठे जागा दिसत नाही. पण ते वर्तमानपत्रात जे फोटो पाहिले होते त्याचे हीच आहे बहुतेक तरी ती बाल्कनी. मी नंतर कन्फर्म करून घेईन. आणि इथे जी माणसं दिसली आहे, जे शंतनू हात दाखवतो आहे माझ्याकडे पाहून, तो पण बसला आहे कॉफीचा कप घेऊन. मलाही कॉफी हवी आहे. तर एनिवे, खूप दिवसांची एक इच्छा पूर्ण झाली. 5 वर्ष झाली लंडनला येऊन. लॉर्ड्सला यायचं राहिलं होतं. आज कारण मिळालं. एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने आले आहे. कॉन्फरन्समध्ये काय होणार आहे ते ओकिठो मला कळत नाही आहे, पण मी लॉर्ड्स पाहायला मिळणार ते फ्रीमध्ये म्हणून मी आले आहे. थोडंसं वाचलं ह्याच्याबद्दल. मग 1932मध्ये इंडियन टीम इथे पहिली मॅच खेळली, जी हारलो आपण. बहुतेक टेस्ट मॅच होती, पण परफॉर्मन्स आपला चांगला होता. आणि गंमत म्हणजे ती मॅच बघायला जॉर्ज द फिफ्थ, ज्याला पंचम जॉर्ज राजा म्हणतो आपण, किंग जॉर्ज द फिफ्थ, तो आला होता. आणि मग त्याच्यानंतर 1983बद्दल तर काही बोलायची गरज नाहीच आहे, आपल्याला तर सगळं माहितीच आहे. आणि मग मी इथे आले तर मी इथल्या एका खुर्चीवर पण बसून बघितलं. मी याच्या आधी कधीच क्रिकेट स्टेडियम पाहिलं नव्हतं प्रत्यक्षात. आकाशातनं विमान जाताना दिसतंय. तर मला खूप मस्त वाटतं क्रिकेट स्टेडियम पाहायला. पण फक्त आता त्याच्या बदल्यामध्ये 3 तासाची एक कॉन्फरन्स अटेंड करावी लागणार आहे. पण ठीक आहे ना, 35 पाऊंडापेक्षा ही किंमत स्वस्त वाटते मला तरी. अजून मला चान्स मिळाला, अजून फोटो काढीन आणि अजून व्हिडिओज टाकेन. मी मगाशी इतकी जास्त एक्सायटेड होते की मला आठवतच नाही मी पीच दाखवली का. त्याच्यावर आत्ता त्यांनी पांघरून टाकून ठेवलं आहे. मॅचेस सुरू आहेत सध्या. मला वाटतं लेडीज मॅच सुरू आहे. टेस्ट मॅच आत्ताच झाली आपली आणि इंग्लंडची. तर हां, तर व्हिडिओ संपल्यावर मला असं वाटलं की दाखवलं की खालचं हिरवं ग्राउंड, की नुसती खुर्च्याच दाखवत बसले, म्हणून परत व्हिडिओ सुरू केला. आणि मगाशी मी ज्या बिल्डिंगचा उल्लेख केला, ज्याच्या बाल्कनीमध्ये कपिल देवनी कप उचलला होता, तिथेच अजून एक गोष्ट घडली होती ना, विसरून गेले. तिथे दिसतंय ना, हो दिसतंय, इथे सौरव गांगुलीनी पण त्याचा टी-शर्ट काढून हवेमध्ये फिरवला होता ना. इथली जागा दिसते का? इथेच केलं होतं त्यांनी ते उद्दाम कृत्य. आणि गर्दकन फिरवलं मगाशी मी, पण सांगितलं नाही. ते उद्दाम कृत्य असलं तरी कौतुक वाटलं होतं सगळ्यांना त्याचं. त्याच्यात होती ती ऑडॅसिटी, कॉन्फिडन्स, हिम्मत ते करण्याची. मीडिया सेंटर ही समोर जी अशी काय म्हणतात त्याला, UFO सारखी अजबगजब बिल्डिंग दिसते, ते मीडिया सेंटर आहे. माझा थोडासा भ्रमनिरास एवढ्यासाठी झाला की मला असं वाटलं होतं की हे खूप मोठं ग्राउंड असेल, पण तसं नाही आहे. आणि असं वाटतं की इथे 6 मारणं सोपं असावं कदाचित. त्या मनाने आहे का, क्रिकेटचे जाणकार सांगतील मला इथे सोपं आहे का.